राम नारायण राम एक मेसेंजर संदेशवाहक आपल्या आतल्या आध्यात्मिक शक्तीने काय करू शकतो हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तो 4-5 वर्षांचा असतानाच ही प्रक्रिया कशी सुरू झाली हे सांगितल्यावर थोडंसं तरी समजेल। आपण सगळे प्रवाशांसारखे चाललो आहोत, म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं कार्य करा। माझा एक भक्त आहे, तो जप करत करत कितीतरी कलश भरून टाकले आहेत। तो प्रत्येक 100 जपांनंतर एक धान्यकण ठेवतो। तो दिवसाचे 24 तास जप करत असतो। आता त्याचा आवरण पडदा उघडलेला आहे। जप करत असताना तो समुद्राच्या लाटा पाहतो, त्यात कोणीतरी बुडून मरत आहे असं पाहतो। अचानक कुठेतरी आग लागते आणि तो ती आग विझवतो। 30 ते 40 मैल दूर काय घडतंय हेही तो समजू शकतो। तो विचार करतो, काय माझं डोकं बिघडलं आहे का? पण मग त्याला समजतं, नाही, फक्त मन इकडून तिकडे फिरत आहे। एकदा तो स्मशानातून लाकूड घेऊन आला। त्याची आई तेव्हा ठीक होत्या, पण 2 तासांत त्यांचं निधन झालं। अचानक तो म्हणाला, 3 जण येत आहेत, तू जेवण का करत नाहीस? नंतर तो हे विसरून गेला। थोड्या वेळाने पाहतो, चाचा ताऊ सगळे आलेले आहेत। तो कुमिल्ला नावाच्या गावात राहतो। त्याने लिहिलं होतं, मी येतो पहा। आणि अशा प्रकारे दररोज 7 ते 8 तास ही स्थिती चालू असते। तो मला विचारतो, मी वेडाच तर होणार नाही ना? मी त्याला सांगितलं, तुला स्वप्नात सर्व काही समजेल, आणि त्याला त्याच्या स्वप्नाशी जोडून दिलं आहे।